राज्यात गेल्या 6 महिन्यात 781 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विदर्भात 296, मराठवाड्यात 212 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. तारांकित प्रश्नोत्तरांमध्ये सरकारकडून लेखी माहिती, तर देशातील सरासरी 2 आत्महत्यांमागे 1 आत्महत्या महाराष्ट्रातील असल्याची ही माहिती. विदेशात यंदा कमी प्रमाणात द्राक्षांची निर्यात होणार. अतिवृष्टीमुळे 70% द्राक्षांच्या बागांचं नुकसान. 42,000 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी विदेशात द्राक्ष पाठवण्यासाठी केली होती नोंदणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी 4,08,69,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर. ऑक्टोबर महिन्यात ऐन भात कापणीच्या हंगामात अवकाळी पावसामुळे झालं होतं नुकसान. धाराशिव जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांचा पीक विमा अडकला. खरीपातील 504 कापणी प्रयोगांपैकी 217 प्रयोगांवर विमा कंपनीचा आक्षेप. धाराशिवमधील 5 लाख शेतकऱ्यांनी 130,79,00,000 रुपये विमा भरला. परभणीच्या कौसडी इथे कालवा लिकेजचं पाणी शेतात शिरलं. पाणी शेतात शिरल्यानं हरभरा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये यंदा 3,000 हेक्टरवर तुरीची लागवड. दिवसेंदिवस थंडीचं प्रमाण वाढत असल्यानं तुरीच्या पिकाला पोषक वातावरण. शेतकऱ्यांची प्रतिक्रिया, रब्बीच्या पिकाला बहर आल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. लातूरमध्ये सोयाबीन आणि कापूस हमीभाव केंद्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा. बाजारात 4,300 रुपये दर असताना हमीभाव केंद्रावर सोयाबीनला 5,328 रुपये प्रति क्विंटल दर. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद. पूर्णा येथल्या नाफेड केंद्रावर सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत. विविध अटी शर्थींमुळे सोयाबीन घेण्यास नाफेड केंद्राचा नकार. त्यामुळे शेतकऱ्यांवर कमी किमतीत सोयाबीन बाजारात विकण्याची वेळ. जाचक नियम आणि अटी रद्द कराव्या, शेतकऱ्यांची मागणी. वाशिममध्ये नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीला सुरुवात. मात्र अनेक ठिकाणी संथ गतीनं खरेदी सुरू असल्यानं शेतकरी अडचणीत. मॉइश्चरमुळे नाफेड केंद्रावरून सोयाबीन परत नेण्याची वेळ येणार असल्यानं शेतकऱ्यांना मनस्ताप. शासनानं सीसीआय मार्फत 25 क्विंटल कापसाची खरेदी करावी. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी. पीक पेरा नसल्यामुळे ऑनलाईन नोंदणी होत नसल्याची शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त. गडचिरोली जिल्ह्यात 4.5 ते 5 लाख शेतकऱ्यांकडून कापसाचं उत्पादन. जिल्ह्यात फक्त 2 कापूस खरेदी केंद्र उपलब्ध. त्यामुळे शेतकऱ्यांवर 200 किलोमीटर दूर कापूस विकण्याची वेळ. शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय. सोलापूर जिल्ह्यातील ऊस दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखान्यांनी तात्काळ दर जाहीर करावे. जिल्ह्यातील साखर कारखानदारांना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा. 15 कारखान्यांकडून अद्याप दर जाहीर नाही. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून पहिला हप्ता 3,100 रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे देण्याचा निर्णय. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हप्ता जमा करणार. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांची माहिती. वसमतमधील 11 कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने रद्द. चढ्या दरानं खत विक्री, खतासोबत लिंकिंग देणं यासह अनेक तक्रारी आल्यानंतर कारवाई. तर विक्रेत्यांनी चढ्या दरानं खतांची विक्री करू नये, कृषी अधिकाऱ्यांचं आवाहन. कराडमध्ये यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शन 26 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार. एआय टेक्नॉलॉजी आणि सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार. सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कारभाराविरोधात स्वाभिमानी स्वराज्य सेनेचं आंदोलन. कामाची चौकशी करून निलंबित करण्याची आंदोलकांची मागणी. नागपुरात शालेय पोषण आहारातील महिलांचं कडाक्याच्या थंडीत रात्रभर आंदोलन. किमान वेतनात वाढ मिळावी अशी महिला कर्मचाऱ्यांची मागणी. 2,000 पेक्षा जास्त महिला आंदोलनात सहभागी. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द प्रकल्पबाधित नागरिकांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित. प्रकल्पबाधित नागरिक उद्या जलसमाधी आंदोलन करणार. जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चेतून मार्ग न निघाल्यानं नागरिक आक्रमक. डोंगराळे बालिका अत्याचार प्रकरणी पोलिसांकडून 21 दिवसात तपास पूर्ण. 425 पानांचं आरोपपत्र न्यायालयात सादर. संशयित आरोपी विजय खैरनार याला मृत्यूदंडाच्या शिक्षे इतपत पुरावे जमा केल्याची माहिती. धुळ्यातील रेसिडेन्सी पार्क जवळील महापालिकेची पाईपलाईन फुटली. नागपूर सुरत महामार्गाचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. राज्य सरकारकडून ई वाहनांना टोल माफी जाहीर असतानाही टोल वसुली सुरू. मात्र आता पुढच्या 8 दिवसात एकाही ई वाहनाकडून टोल वसूल केला जाऊ नये. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे विधानसभेत आदेश. महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमा निश्चितीसाठी संयुक्तपणे मोजणीला सुरुवात. अधिवेशनाच्या धर्तीवर सीमावाद मार्गी लावण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न. पालघरच्या तलासरी तालुका हद्दीत गुजरातनं अतिक्रमण केल्याचा आरोप.
बुलढाण्याच्या खामगावात चांदीच्या भावात उच्चांकी वाढ, एकाच दिवसात तब्बल 12,000 रुपये प्रति किलोची वाढ. चांदीचे भाव प्रति किलो 1,94,000 रुपयांवर. चिखलदऱ्यात जगातील सर्वात लांबीचा स्कायवॉक, हरिकेन ते गोराघाट पॉइंट असा 407 मीटरचा हा स्कायवॉक असणार. येत्या काही महिन्यात या स्कायवॉकचं लोकार्पण होणार. लवकरच स्कायवॉक पर्यटकांसाठी सुरू होणार असल्याची माहिती. वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीत घाणीचं साम्राज्य. नदीपात्रात कपड्यांचे आणि कचऱ्याचे ढीग. घाणीमुळे नदीपात्रातील पाण्याला दुर्गंधी, अस्वच्छ पाण्यामुळे लाखो भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण. पुढील 2 दिवसात राज्यात सरासरी तापमानापेक्षा कमी तापमान असणार. पुढील 48 तासात महाराष्ट्रात थंडी वाढणार. हवामान विभागाकडून 14 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पुन्हा गोंधळ. 4 जानेवारीला गट ब आणि यूजीसी नेट परीक्षा एकाच दिवशी. 21 डिसेंबरला होणाऱ्या गट ब परीक्षेच्या नियोजनात बदल. उत्तर पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीला झुंपलेले 2 बैल थेट व्यासपीठावर चढले. त्यामुळे व्यासपीठावर बसलेल्या पाहुण्यांची तारंबळ. सुदैवानं घटनेत कुणालाही दुखापत नाही. मात्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जालन्यात शेतकरी पुत्रानं नायब तहसीलदारांच्या टेबलवर नोटा उधळल्या. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. शेतातील रस्ता देण्यासाठी नायब तहसीलदारांनी पैशांची मागणी केल्याचा शेतकऱ्याचा आरोप. पुण्यातील नवले पूल अपघात प्रकरणानंतर आरटीओची मोठी कारवाई. गेल्या 15 दिवसात वाहन चालकांकडून 24 लाखांचा दंड वसूल. खेड शिवापूर टोलनाका ते नवले पूल अशी पोलिसांची मोहीम. पुणे विमानतळावरील स्थिती आता पूर्वपदावर. पुण्यात बुधवारी एकूण 142 विमानांच्या फेऱ्या. प्रवाशांना मोठा दिलासा. चोपडा नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूम बाहेरील सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद. शिंदे सेनेचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांचा गोंधळ. पोलिसांनी तात्काळ डिस्प्ले सुरू केला. मात्र डिस्प्ले बंद पडल्याच्या घटनेला जबाबदार कोण? पदाधिकाऱ्यांचा सवाल. उमेदवारांनी स्वखर्चातून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे प्रशासनानं काढले. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव स्ट्रॉंग रूम बाहेरचा प्रकार. प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार. चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. कडाक्याच्या थंडीतही पुण्याच्या भोरमधील ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर. पोलिसांचा 24 तास पहारा. रात्रीच्या वेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी पोलिसांकडून शेकोट्यांचा आधार. जालना महापालिकेच्या मतदार यादीत 9,338 दुबार मतदारांच्या घरोघरी जाऊन बीएलओ पडताळणी करणार. 15 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार. बारामती आणि फुरसुंगी नगर परिषदेसाठी 20 तारखेला मतदान. आक्षेप असलेल्या जागांवरील अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली. काही प्रभागांमध्ये आक्षेप असलेल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं मार्ग मोकळा.